नमस्कार. आपण जेव्हा शेअर बाजारात बाय बटनावर क्लिक करतो तेव्हा पुढच्या काही क्षणात पडद्यामागे नेमकं काय घडत असेल असा विचार मनात येतोच, नाही का? तर आज आपण एका स्टॉक ट्रेडचा हाच प्रवास उलगडणार आहोत. आपल्या एका क्लिकपासून तो शेअर आपल्या खात्यात येईपर्यंत. हो ना, म्हणजे आपण ऑर्डर तर देतो, पण ती जाते कुठे, ती पूर्ण कशी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या पटकन हे सगळं घडतं तरी कसं? चला तर मग याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया एकदम सोप्या भाषेत. ही सगळी प्रक्रिया आपल्याला वाटते की खूपच गुंतागुंतीची असेल, पण खरं तर याच्या मुळाशी एक अगदी साधं सोपं तत्व आहे. हे ना एका भेटीसारखं आहे. एका माणसाला काहीतरी विकत घ्यायचंय आणि त्याच वेळी दुसऱ्याला तेच विकायचंय. बस इतकं साधं आहे हे. तर मग या कथेची सुरुवात होते दोन महत्त्वाच्या पात्रांपासून, ज्यांच्याशिवाय शेअर बाजार नावाचं हे नाटकच होऊ शकत नाही. सुरुवात होते खरेदीदारापासून. त्याच्या मनात एक विचार येतो की मला अमुक एका कंपनीचे इतके शेअर्स साधारण या किमतीला घ्यायचे आहेत. ही झाली या प्रवासाची पहिली ठिणगी. पण गंमत अशी आहे की खरेदीदार काही थेट स्टॉक एक्सचेंजच्या दारात जाऊन मला शेअर द्या असं नाही म्हणू शकत. त्यासाठी लागतो एक मध्यस्थ, आणि तो म्हणजे आपला ब्रोकर. कारण कसं आहे, स्टॉक एक्सचेंजमध्ये फक्त ब्रोकरच अधिकृतपणे व्यवहार करू शकतात. त्यामुळे ते आपले प्रतिनिधी बनतात आणि आपली ऑर्डर बाजारापर्यंत पोहोचवतात. बरं, आता ऑर्डर ब्रोकरकडे आली. मग तो ती घेऊन कुठे जातो? तो जातो एका अशा प्रचंड मोठ्या मैदानात जिथे हजारो खरेदीदार आणि विक्रेते जमलेले असतात. आणि हेच मैदान म्हणजे आपलं स्टॉक एक्सचेंज. आजच्या काळात हे खूप मोठं सुपरफास्ट इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आहे. जरा विचार करा, एकाच सेकंदात लाखो ऑर्डर्स इथे येऊन धडकत असतात, काही खरेदीसाठी, काही विक्रीसाठी. आणि इथेच यामागचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र येतं. बघा, प्रत्येक व्यवहारात एक खरेदीदार आणि एक विक्रेता असतोच. कोणताही सौदा एकट्याने होऊ शकत नाही. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ काय? तर आपण जेव्हा बाय ऑर्डर टाकतो तेव्हा त्याच वेळी कुठेतरी कुणाला तरी तेच शेअर्स विकायचे असतात. या दोघांशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. ठीक आहे, मग खरेदीदार पण आहे आणि विक्रेता पण आहे. पण मग किंमत कशी ठरते? ह्या लाखो लोकांमध्ये एका किमतीवर एकमत होतं तरी कसं? चला, आता हा वाटाघाटीचा खेळ समजून घेऊया. इथे दोन शब्द नेहमी ऐकायला मिळतात. पहिला आहे बिड प्राइस. बिड प्राइस म्हणजे काय? तर खरेदीदार शेअरसाठी जास्तीत जास्त किती पैसे द्यायला तयार आहे ती किंमत. सोपं उदाहरण घेऊ, समजा ₹100. आणि दुसरा शब्द आहे आस्क प्राइस. नावाप्रमाणेच ही ती किंमत आहे जी विक्रेता आपल्या शेअरसाठी मागतोय. म्हणजे तो कमीत कमी किती किमतीला शेअर विकायला तयार आहे. समजा तो म्हणतोय मला ₹101 हवेत. तर बघा, आपल्यासमोर सौद्याच्या दोन बाजू स्पष्ट आहेत. एका बाजूला आहे खरेदीदाराची बिड आणि दुसऱ्या बाजूला आहे विक्रेत्याची आस्क. व्यवहार तेव्हाच होतो जेव्हा या दोन्ही किमती कुठेतरी येऊन मिळतात. गंमत म्हणजे या दोन किमतींमधल्या फरकाला स्प्रेड म्हणतात. आणि हाच फरक आपल्याला बाजारातली मागणी आणि पुरवठा सांगतो. म्हणजे जर खरेदी करणारे खूप असतील तर बिड प्राइस वाढू लागते, आणि जर विकणारे जास्त असतील तर आस्क प्राइस खाली येऊ लागते. आणि आता येतो या प्रवासातला सगळ्यात रोमांचक भाग. एक असा क्षण जिथे माणसाचा हस्तक्षेप संपतो आणि सगळा खेळ तंत्रज्ञान आपल्या हातात घेतं. यालाच म्हणतात ऑटोमेटेड हँडशेक किंवा स्वयंचलित करार. ही जी प्रक्रिया आहे ना, त्याला म्हणतात ऑर्डर मॅचिंग. एक्सचेंजचे जे सुपर कम्प्युटर्स आहेत ते सेकंदाला लाखो बिड आणि आस्क ऑर्डर्स तपासत असतात. आणि ज्या क्षणी त्यांना एक अशी बिड प्राइस सापडते जी कुणाच्या तरी आस्क प्राइसशी जुळते, त्याच नॅनो सेकंदात, हो, एका क्षणाचाही विचार न करता ती सिस्टम त्या दोन ऑर्डर्सना एकत्र आणते, मॅच, आणि झाला आपला व्यवहार पूर्ण. आपल्या डोळ्याची पापणी लवायच्या आत हे सगळं होऊन गेलेलं असतं. चला तर मग एकदा पटकन हा सगळा प्रवास आठवून बघूया. सगळ्यात आधी आपण ब्रोकरकडे ऑर्डर देतो. मग आपला ब्रोकर ती ऑर्डर एक्सचेंजपर्यंत पोहोचवतो. तिथे आपली बीड किंमत तयार असते आणि समोरून कुणाची तरी आस्क किंमत आलेली असते. आणि शेवटी एक्सचेंजची ऑटोमॅटिक सिस्टीम ह्या दोघांना मॅच करते आणि आपला ट्रेड पूर्ण होतो. बघा, आपल्या एका क्लिक मागे या 5 पायऱ्या किती वेगाने पार पडतात. पण थांबा, एक मोठा प्रश्न अजून बाकी आहे. जर प्रत्येक ट्रेड हा फक्त एका खरेदीदार आणि एका विक्रेत्यामधला व्यवहार असेल तर मग अख्खा बाजार, म्हणजे जो सेन्सेक्स किंवा निफ्टी आपण बघतो, तो एकाच वेळी इतका वर किंवा इतका खाली कसा जातो? जर हा फक्त दोघांमधला सौदा आहे तर मग बाजारात कोट्यावधींची उलाढाल कशी होते? हा विचार नक्की करून बघा.